Students, today we are going to discuss about the verb and its tense. Verb is one of the part of speech. वर्ब म्हणजे क्रियापद आणि शब्दांच्या जाती ज्या 8 जाती आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे क्रियापद म्हणजेच वर्ब. तर सम वर्ब इन इंग्लिश डू नॉट चेंज इन अ रेग्युलर पॅटर्न व्हेन देअर टेन्स चेंजेस. बघा, तर जेव्हा एखाद्या क्रियापदाचा टेन्स म्हणजे काळ बदलतो तेव्हा ते रेग्युलर पॅटर्नमध्ये बदलत नाही. दीज वर्ब आर कॉल्ड इररेग्युलर वर्ब. म्हणजे बघा काय, तर जसं एखादं वर्ब आहे प्लेड, प्लेड, वर्कड, वर्कड, वर्क, तर हा रेग्युलर पॅटर्नमध्ये चेंज होऊन राहिलेला आहे म्हणून त्याला रेग्युलर वर्ब म्हणतात. तर जे वर्ब रेग्युलर पॅटर्नमध्ये चेंज होत नाहीत त्यांना इररेग्युलर वर्ब म्हणतात. फिल द फॉर्म्स ऑफ द वर्ब इन द फॉलोइंग टेबल. 2 आर डन फॉर यू. तर खालील जो टेबल आहे हा इररेग्युलर वर्बचा आहे आणि हा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 2 आपल्याला कंप्लीटसुद्धा करून दिलेला आहे. बघा, वर्बचा प्रेझेंट टेन्स या रोमध्ये आहे, पास्ट टेन्स या रोमध्ये आहे आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला येथे लिहायचं आहे, या तिसऱ्या रोमध्ये लिहायचं आहे. पहिला आहे ब्रेक, चा पास्ट टेन्स आहे ब्रोक, पास्ट पार्टिसिपल आहे ब्रोकन. पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3, हा V2 आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे V1. तर ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, डू, डीड, डन इररेग्युलर वर्ब आहे. आता गो, प्रेझेंट टेन्समध्ये गो लिहिला आहे, तर पास्ट टेन्स काय होतो गोचा, तर वेंट, गो वेंट, आणि पास्ट पार्टिसिपल GONE, गॉन, गो वेंट गॉन. कम, कमचा पास्ट टेन्स होतो केम, कमचा पास्ट टेन्स आहे केम आणि पुन्हा तिसरं रूप आहे कम. म्हणजे पहिलं आणि तिसरं रूप सेम आहे, कम, केम, कम. सिंग, सिंग म्हणजे गाणं म्हणणे किंवा गाणे, चा पास्ट टेन्स आहे सॅंग, SANG, सॅंग, सिंग, सॅंग, आणि तिसरं रूप आहे SUNG, संग. नंतर आहे बाय, बाय मीन्स पास्ट टेन्स दिलेला आहे बॉट, बॉट म्हणजे विकत घेतले, त्याचा प्रेझेंट टेन्स आहे बाय, BUY, बाय मीन्स विकत घेणे, पास्ट टेन्स आहे बॉट आणि तिसरं रूपसुद्धा बॉटच आहे. जे दुसरं आणि तिसरं रूप जे आहे ते सेम आहे, BOUGHT, बॉट. नंतर आहे ड्रो, ड्रो हे पास्ट टेन्समधलं रूप आहे, तर प्रेझेंट टेन्समधलं रूप आणि पास्ट पार्टिसिपल आपल्याला लिहायचं आहे. तर प्रेझेंट टेन्स येईल त्याचा ड्राईव्ह, म्हणजे वाहन चालवणे, DRIV, ड्राईव्ह, आणि ड्रो आणि ड्रिव्हन, DRIVEN, हे तिसरं रूप आहे ड्रिव्हन. नंतरचा शब्द आहे फेल, फेल हे पास्ट टेन्समधलं रूप आहे, तर प्रेझेंट टेन्समधलं त्याचं रूप आहे FALL, फाल म्हणजे पडणे, फेल म्हणजे पडला, आणि फालन FALLEN, फालन, फाल, फेल, फालन. बघा, आता नोन हे शब्द तिसरं रूप आपल्याला दिलेलं आहे. तर पहिलं रूप नोन म्हणजे माहीत असणे होते असा त्याचा अर्थ होतो. तर नोनचं पहिलं रूप आहे नो, KNOW, नो म्हणजे माहीत असणे, त्याचा पास्ट टेन्स आहे KNEW, न्यू. बघा, KNOW पहिलं रूप, KNEW दुसरं रूप. नंतर आहे रन, हे तिसरं रूप आहे. रनचं पहिलं रूपसुद्धा रणच आहे, दुसरं रूप रॅन आहे, RAN, रॅन, रन, रॅन, रन. त्यानंतर आहे सीन, सीन म्हणजे पाहिले, तिसरं रूप आहे, याचं पहिलं रूप आहे SEEC, SAW, दुसरं रूप, आणि सीन तिसरं रूप.
टेकन, टेकन म्हणजे घेतले होते. टेक म्हणजे घेणे, पहिलं रूप आहे टेक, दुसरं रूप आहे TOOK टूक. टेक, टूक, टेकन असं आहे विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे हे तिन्ही रूपं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. लिहायचेच नाही तर पाठसुद्धा करायचे आहे. आपल्याला ग्रामरमध्ये याचा वारंवार उपयोग होणार आहे. आणि चेंज द व्हॉइस तुम्ही याशिवाय किंवा चेंज द व्हॉइस आणि चेंज द आपण म्हणू शकतो चेंज द व्हॉइस, आणि जर आपल्याला टेन्स बदलवायसाठी याला चेंज द टेन्स ऑफ द सेंटेन्स, हे आपण या 3 रूपं क्रियापदाचे 3 रूपं माहीत असल्याशिवाय बदलूच शकत नाही. ओके, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर. बघा इथे वॉज कमिंग अंडरलाईन आहे. द टीचर हॅज आस्केड अस टू लर्न इट अप. या 2 वाक्याचं बघा. इन सेंटेन्स ए द व्हर्ब इंडिकेट अँड ॲक्शन इज कंटिन्युअस ऑर इन प्रोग्रेस ॲट द पर्टिक्युलर टाईम. विशिष्ट वेळी ही कंटिन्युअस किंवा प्रोग्रेस. बघा प्रोग्रेस म्हणजेच कंटिन्युअस. कारण बघा कंटिन्युअस ॲक्शन का बरं आहे, कारण कमिंग शब्द आहे, COME कम म्हणजे येणे, त्याला ING हे प्रत्यय लागलेला आहे. कोणत्याही व्हर्बला जर समजा जवळपास जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल, जसं इथे वॉज आहे, आणि जर क्रियापदाला म्हणजे व्हर्बला ING जर असेल तर तो कंटिन्युअस टेन्स होतो. आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर. नंतर आहे द टीचर हॅज आस्केड. बघा आस्केड हे पास्ट टेन्समधलं रूप आहे. इट इज ए, बघा देन द व्हर्ब इज सेड टू बी द कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह. बघा आपण पाहून आलो होतो कमिंग क्रियापदाला. द इन सेंटेन्स ए द व्हर्ब इंडिकेट अन ॲक्शन देर इज अ कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह टेन्स. द व्हर्ब इज सेड टू बी इन कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह टेन्स. मग या क्रियापदाचा म्हणजे या वाक्याचा टेन्स काय म्हटला जातो, कंटिन्युअस टेन्स. म्हणजे जर क्रियापदाला ING आलं असेल तर त्या वाक्याचा टेन्स कोणता, कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता वॉज कमिंग असल्यामुळं हे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. बघा इथे वॉज हे हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्समधलं आहे, म्हणून इज कमिंग असतं तर प्रेझेंट टेन्स असता, विल कमिंग असतं तर फ्युचर टेन्स असता, पण तिथे विल बी असतं. बघा मग आता ॲक्झोलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ING म्हणजे ऑक्झोलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब, जसं इथे आपण पाहून आलो वॉज, नंतर मेन वर्ब कम आणि त्याला ING म्हणजे कमिंग. हा झाला कंटिन्युअस टेन्स. पण हा कोणता झाला मग आता इथे वॉज असल्यामुळं पास्ट कंटिन्युअस टेन्स. नंतर आहे इन द सेंटेन्स बी द वर्ब इंडिकेट द ॲक्शन दॅट इज कम्प्लीट ॲट पर्टिक्युलर टाईम. बघा या वाक्यामध्ये आपण पाहू शकतो की आस्केड, हॅज आस्केड, ED लागलेला आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे, आणि हॅज असल्यामुळं हे क्रियापदाचं तिसरं रूप होते. आता ते कसं होते ते पाहू आपण आता. बघा हॅज आस्केड इज सेड टू बी द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बघा हॅव आणि हॅज ही टू हॅवची रूपं प्रेझेंट टेन्समधली आहे, आणि हॅव आणि हॅज जर वाक्यात असला तर तो आपल्याला इंडिकेट करत असतो की क्रिया कंप्लीट आहे, परफेक्ट टेन्स दर्शवतो. आता हॅड जर असेल तर पास्ट परफेक्ट दाखवतो. तर म्हणून आपण म्हणू शकतो की हा जो टेन्स आहे हॅज आस्केड कोणता आहे, प्रेझेंट परफेक्ट. हॅड जर असेल तर हॅड आणि व्हर्ब असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप असते. ॲक्च्युअली हॅव, हॅज, हॅड नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरंच रूप असते, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि म्हणून हॅव आणि हॅजमुळे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतो. जर हॅड असतं तर पास्ट परफेक्ट टेन्स असता, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं टेन्सचे वाक्य कसे बनवायचे हे आपण याच्यावरून शिकलो विद्यार्थ्यांनो. की ऑक्झोलरी व्हर्ब घ्यायचा आहे, हेल्पिंग वर्ब, नंतर मेन वर्ब, आणि त्याला ING लावला तर आपण कोणताही टेन्स कंटिन्युअस करू शकतो. जर हॅव, हॅज किंवा हॅड जर वापरला आपण आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं तर आपण कोणताही टेन्स परफेक्ट टेन्स करू, असं त्याचा अर्थ होतो. आता आपल्याला म्हटलेलं आहे फिल अप द टेबल ऑफ द टेन्स युजिंग द व्हर्ब गिव्ह. बघा प्रत्येक ठिकाणी गिव्ह हे हेल्पिंग वर्ब आपल्याला सांगितलेलं आहे, तर येथे म्हटलं आहे प्रेझेंट टेन्स. बघा आता येथे प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला गिव्ह वापरलेला आहे. ॲम इज आर गिव्हिंग. कंटिन्युअस टेन्स करायसाठी
काय सांगितलेलं आहे, गिविंग. ॲक्च्युली आपण पाहिलं की कंटिन्युअस टेन्स करायसाठी काय करायला लागणार आहे, गिवला ING लावा लागणार आहे. तर पास्टसाठी पास्टमधलं गिवचं काय होते, गेव होते. आता कंटिन्युअसमध्ये पुन्हा काय होईल, गिविंग होईल. येथे सुद्धा आपल्याला काय लिहावं लागेल, गिविंग. परंतु पास्ट टेन्समध्ये काय लिहावं लागेल, MARच्या जागी वॉज वेअर गिविंग. येथे लिहावं लागेल आपल्याला वॉज वेअर गिविंग. आणि फ्युचरमध्ये इथं बघा शाल विल गिवचं काय होईल, कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे शाल विल बी गिविंग. काय होईल, शाल विल बी, शाल किंवा विल बी गिविंग. त्यानंतर विद्यार्थ्यांनो इथे बघा परफेक्ट करायचा आहे गिवचा. तर गिवचं तिसरं रूप गिव, गेव, गिव्हन. तर आपल्याला परफेक्टमध्ये क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं आहे, तिसरं रूप. तर प्रेझेंट टेन्समध्ये काय होईल, हॅव किंवा हॅज गिव्हन. मग आता इथे पास्ट परफेक्ट करायचा आहे, तर हॅड गिव्हन आणि शाल विल हॅव गिव्हन. लक्षात घ्या. म्हणजे इथे आपण लक्षात येऊन राहिलं आपलं की तिसरं रूप कोणतं वापरायचं आहे, गिव्हन. तिन्ही ठिकाणी वापरायचं. प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळं हॅव हॅज गिव्हन आणि पास्ट टेन्स असल्यामुळं हॅड गिव्हन, जे आपण इथे पाहिलेलं आहे मगाशी. बघा हॅव हॅज प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचं, हॅड पास्ट टेन्समध्ये वापरायचं. आता बघा से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट. बघा कोणता परफेक्ट आहे आणि कोणता कंटिन्युअस आहे हेच ओळखायचं नाही, परंतु फक्त ओळखायचं आहे की कंटिन्युअस आहे की परफेक्ट आहे. आय वॉज एंटरिंग, त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, मेन वर्ब ओळखा लागेल फक्त, बस. तर बघा येथे एंटरिंग हा शब्द आहे. एंटरिंग म्हणजे ING असल्यामुळं हा कंटिन्युअस टेन्स आहे. द गर्ल आर टीझिंग, टीझिंग क्रियाबद्दल ING असल्यामुळं हा सुद्धा कंटिन्युअस आहे. तिसरं वाक्य बघा हॅवंट, हॅवंट सेड, सेड सेड, हा परफेक्ट टेन्स आहे. का बरं आहे, कारण इथे हॅव आलेला आहे. नेव्हर बिफोर हॅड, बघा हॅड असल्यामुळं लॅविश हे क्रियापदाचं तिसरं रूप असल्यामुळं येथे हे वाक्य परफेक्टचं आहे. पाचवं वाक्य यू आर गोईंग, कोणतं असेल विद्यार्थ्यांनो, कंटिन्युअस टेन्सचं असेल. तुम्ही सुद्धा जज करा जरा. अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड, बघा हॅड आल्यामुळं हा परफेक्ट टेन्स आहे. नंतर आहे टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पोलाइट रिक्वेस्ट. आता हे पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे विनंती कशी करतो आपण विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का? तर काय करायचं आहे, शो मी एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे इथे, शो मी द वे टू द पोस्ट ऑफिस. वुड यू प्लीज शो मी द वे टू द पोस्ट ऑफिस. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, पूर्ण वाक्य रिपीट झालेलं आहे. शो मी द वे टू पोस्ट ऑफिस, फक्त क्वेश्चन मार्क एक्स्ट्रा आलेला आहे आणि वुड यू प्लीज एक्स्ट्रा वापरलेला आहे. काय करू शकाल मग तुम्ही, प्रत्येक वाक्याचा आन्सर लिहिताना काय करायला लागणार आहे, वुड यू प्लीज सुरुवातला लिहायचं, नंतर ते वाक्य लिहायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. कळलं का? जसं मग कसं होईल, वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर, क्वेश्चन मार्क. वुड यू प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल, क्वेश्चन मार्क. उर्वरित दोन वाक्य तुम्ही सोडून पहा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आणखी काही शब्दांचा, इथल्या शब्दांचा वापर तुम्ही करू शकता. यू कॅन कंप्लीट दिस टास्क इन युअर नोटबुक. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर. ओके, थँक्यू.